राज्यातील सर्व अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 मे पासून मराठी भाषा सक्तीची करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवत असाल तर मराठी अनिवार्य असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलंय। पण मंडळी, जसा हा निर्णय अंमलात आणायची वेळ आली आहे तसे यूपी बिहारचे रिक्षा चालक खडबडून जागी झालेत। मराठी येत नाही म्हणून 15 लाख रिक्षा चालक आंदोलनाचा इशारा देत आहेत। बरं, विषय एवढाच नाहीये तर ज्या एकनाथ शिंदे यांच्या नेत्याने, जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत, त्यांनी हा निर्णय घेतलाय, अंमलात आणण्याचा निर्णय घेतलाय, त्यांना शिंदेंच्याच पक्षातील एका नेत्याने कडाडून विरोध केलाय। संजय निरुपम यांनी हा विरोध केला असून मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील भूमिका त्यांनी घेतली आणि या निर्णयामुळे शिंदेंच्याच पक्षात 2 गट पडले असल्याचं म्हटलं जात आहे। आता विषय अजून तापणार आहे, कारण 1 मे रोजी निर्णय अंमलात आल्यावर 4 मे रोजी या निर्णयाविरोधात मराठी रिक्षा चालक आंदोलन करतील आणि यातही शिंदे सेनेचे नेते सरनाईकांच्या निर्णयाला विरोध करत असतील तर त्याचं वेगळंच राजकारण सुरू होईल। सध्या प्रताप सरनाईक हे रिक्षा चालकांना मराठी कसं येईल आणि हा विषय कसा मॅनेज केला जाऊ शकतो यावर लक्ष देत आहेत। त्यांनी काल का परवा या विषयावर साहित्यिकांची भेट घेतली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। साहित्यिकांच्या बैठकीत मुंबई साहित्यिक संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांनी म्हटलंय, आम्ही या मराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवायला तयार आहोत आणि त्यांनी काही 10 वाक्य देखील लिहून दिलेत। ते वाक्य तरी त्यांना आलेच पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे। सध्या तरी ही वाक्य कुठल्या माध्यमांसमोर आलेली नाहीये, तरी देखील ही 10 वाक्य कोणती असू शकतात जास्तीत जास्त? तर अगदी सोपी वाक्य आहेत। कुठे जायचंय, भाडं किती आहे, किंवा कृपया मीटर लावा, इथे थांबा, थोडं पुढे घ्या, मला याच ठिकाणी सोडा, खूप गर्दी आहे आज, धन्यवाद, चांगली सेवा होती, उशीर होईल का आता, सावकाश चला, अशी साधी सोपी 10 वाक्य आहेत। मराठीतली एवढी तरी वाक्य अमराठी चालकांना यावी अशी मागणी साहित्यकारांनी या बैठकीमध्ये प्रताप सरनाईक यांच्या समोर केली असल्याचं म्हटलं जात आहे। याखेरीज अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचे शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले असल्याचा देखील काही बातम्या आहेत। जे साहित्यकार यांनी बैठक घेतली ते म्हणतात की आम्ही शिकवू, जे अमराठी आहेत त्यांना आम्ही शिकवू, ही जी मराठी भाषा आहे ती सोप्या पद्धतीने त्यांना समजावून सांगू। पण मंडळी, सरकारच्या या निर्णयाला सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षातूनच विरोध सुरू झालाय। प्रेमाने शिकवलेली भाषा मनात घर करते तर सक्तीने शिकवलेली भाषा भीती निर्माण करते, अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनी पक्षालाच घरचा आहेर दिलाय। राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना नवीन वाहन परवाना देताना किंवा परवाना नूतनीकरण करताना संवादाची भाषा म्हणून मराठी अनिवार्य करण्यात आली आहे आणि राज्य सरकारने 2019 मध्ये घेतलेल्या निर्णयाची केवळ ही अंमलबजावणी आहे असं सरनाईक म्हणतायत। पण आता याच निर्णयाचे समर्थन आणि विरोध करणारे 2 गट पडलेत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या प्रमुख पक्षांनी सरनाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला असला तरी त्याच वेळी मुंबईतील रिक्षा टॅक्सी कामगार नेत्यांनी याला विरोध दर्शवलाय। शिवाय फक्त शिवसेना शिंदे पक्षाचं सांगायचं झालं तर अनेक अमराठी कार्यकर्ते व नेते शिंदेंच्या सेनेत आहेत, ज्यांनी या संपूर्ण निर्णयाला विरोध केला असल्याचं देखील एक म्हटलं जात आहे। मराठी अमराठी वाद त्याचमुळे आता येत्या काळात चिघळण्याची देखील चिन्ह आहेत आणि त्यात शिंदेंचाच पक्ष कोंडीत जाईल असं देखील एक म्हटलं जात आहे। आपल्याला आठवत असेल, मागच्या वेळी जेव्हा हिंदी सक्तीचा विषय आलेला त्याचा GR देखील शिंदे सेनेच्या नेत्याने काढलेला, त्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेचे नेते कोंडीत सापडले होते। दादा भुसे जे आहेत ते शिक्षण मंत्री असल्या कारणाने त्यांच्यावरती हा जो निर्णय आहे हिंदी सक्तीचा तो बॅकफायर झालेला आणि नंतर त्या GR पासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि महायुती सरकारला घुमजाव करण्यात यावं लागलं होतं। आता देखील अशीच काहीशी परिस्थिती शिंदे सेनेवर ओढवली असल्याचं म्हटलं जात आहे। पण या मराठी सक्तीच्या निर्णयावरती घुमजाव होईल का हा प्रश्न असणार आहे। राज्यातील साधारण 15 लाख रिक्षा टॅक्सी चालक येत्या 4 मे पासून संपावर जाणार आहेत। त्यामुळे मुंबई पुणे शहरासह संपूर्ण राज्यभरात लोकांच्या प्रवासाची मोठी समस्या निर्माण होऊ शकते। पण मंडळी, मराठी येत नाही म्हणून 15 लाख रिक्षा चालक आंदोलनाचा इशारा देत आहेत। म्हणजे बघा, महाराष्ट्राचं ताट घ्यायचं, त्यात जेवायचं, स्वतःचं पोट भरायचं, ज्या महाराष्ट्राच्या ताटात खाल्लंय त्याची भाषा बोल म्हटलं तर त्याच ताटाला भगदाड पाडायचं। वारे वा, उद्या मी माझ्या पोटा पाण्यासाठी यूपी बिहारमध्ये राहायला गेलो तर तिकडे तुम्ही माझ्याशी मराठीत बोलणार आहे का? माझी भाषा तुम्ही समजून घेणार का? या उलट तुम्ही मलाच बोलाल, बेटा समज नाही आ रहा, हमारा भाषा में बात कर। आज प्रत्येक राज्याची एक गरज आहे। महाराष्ट्रात राहताय, तिकडे तुमचं पोट भरतंय तर मराठी आलं पाहिजे, ही एक साधारण महाराष्ट्राची गरज आहे। आता रशियामध्ये जा, रशियाची भाषा आली पाहिजे, अमेरिकेमध्ये जा, इंग्रजी आलं पाहिजे, जर्मनीत जा, जर्मनी आलं पाहिजे, हे त्यांच्या सरकारने ठरवलेलं आहे। तिकडे जाण्यासाठी कित्येक लोक त्यांची भाषा शिकण्याचा आटापिटा करत असतात। कित्येक विद्यार्थी मीच पाहतो की त्यांची भाषा ते शिकायचा आटापिटा करतायत।
तसंच आहे, महाराष्ट्रात राहताय तर मराठी आलं पाहिजे आणि मराठी बोललंच पाहिजे. संवादाचा अडथळा तुम्ही इतके वर्ष राहून जर सोडवत नसाल तर मग फक्त पोट भरण्यासाठी इथे राहायचं आणि मग महामारी ओढवली कोरोनासारखी तर तुमच्या गावी पळायचं, यासाठी फक्त तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात राहता का? मंडळी, बरेच जण या विषयावरती रिक्षा चालकांशी संवाद साधत आहेत. मला दिसतंय कित्येक अमराठी लोक अशी आहेत जे म्हणतात हे काही दिवसाचं नाटक आहे, ते संपून जाईल काही दिवसांमध्ये, असे देखील बोलणारे काही अमराठी रिक्षा चालक मी सोशल माध्यमांवरती पाहिलेत. पण नाही, आता विषय हा तात्पुरता नाहीये. प्राईम टाइम देखील रस्त्यावर उतरून यावर एक नवी सिरीज करणार आहे. त्यामध्ये मराठी भाषा येणं आणि तिला जगवण्यासाठी हा उपक्रम, हा निर्णय किती योग्य आहे हे आपण बेधडक सांगूया. भेटूया लवकरच. आणि तुम्हाला यावर काय वाटतं तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.